संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 66. अभंग क्रमांक 66. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. म्हणून या तुझे आठविले पाय, येओ माझे माय पांडुरंगी. बहुता जन्मीचा झाला भारवाही, सुटी जे हे नाही वर्म ठावे. वडी एलो चोरी अंत बाह्यकारी, कणवण करी कोणी माझी. बहु पांगविले बहु नागविलो, बहु दिस झालो कासावीच. तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझे जगी दीनानाथा. यामध्ये नंबर 1 बघा, संसाराच्या तापात होरपळणारा माणूस. म्हणजेच संत तुकाराम महाराज सांगतात की माणूस आपल्या कुटुंबासाठी खूप मेहनत करतो, पण तरीही त्याला समाधान मिळत नाही. तो संसाराच्या तापाने जळत असतो, पण सुटकेचा मार्ग त्याला कळत नाही. जसं की उदाहरण बघा की एक गरीब माणूस दिवसभर मेहनत करून कुटुंबासाठी पैसा कमवतो, पण त्याला समाधान मिळत नाही. श्रीमंत माणसालाही सतत अधिक मिळवायची हाव असते, त्यामुळे त्याला कधीही आनंद मिळत नाही. अशा स्थितीत माणसाने भगवंताची भक्ती केली तरच तो खरा आनंद मिळवू शकतो. नंबर 2, म्हणून तुझे आठविले पाय, येओ माझे माय पांडुरंगी. संसाराच्या यातनांमधून मुक्ती मिळवण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी भगवंताची आठवण घेतात. विठोबाला माय म्हणतात, कारण परमेश्वर आईप्रमाणे आपल्या भक्ताची काळजी घेतो. उदाहरणार्थ, जसे मूल संकटात असताना आईला हाक मारते, तसेच भक्ताने भगवंताचा धावा करावा. संत तुकाराम महाराज म्हणतात की जगातील कोणीही आपली खरी काळजी घेत नाही, पण परमेश्वर मात्र आईसारखा आपल्याला प्रेम देतो. नंबर 3, बहुता जन्मीचा झालो भारवाही. म्हणजे अनेक जन्मांची पापे आणि कर्मबंधन. संत तुकाराम महाराज म्हणतात की हे दुःख केवळ एका जन्माचे नाही, तर अनेक जन्माची फळे आहेत. माणूस आपल्या कर्मफळांमध्ये अडकलेला असतो आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी भगवंताशिवाय दुसरा मार्ग नाही. उदाहरणार्थ बघूया, अनेक लोक भूतकाळात केलेल्या पापांची फळे भोगत असतात. आपण कर्माच्या साखळीत अडकलो आणि तेथून सुटण्याचा मार्ग शोधतो, पण समाधान मिळत नाही. नंबर 4, वेढई एलो चोरी अंत बाह्यकारी. म्हणजे जीवनातील असत्यता आणि स्वार्थ. माणूस असत्य, फसवणूक आणि स्वार्थाच्या जगात अडकून पडतो. परमेश्वरा वाचून कोणीही खरी सहानुभूती देत नाही. उदाहरणार्थ बघा, लोक बाहेरून मित्रासारखे भासतात, पण गरजेच्या वेळी साथ देत नाही. पैसे, प्रसिद्धी आणि सत्ता मिळवण्यासाठी अनेक लोक एकमेकांना फसवतात. नंबर 5, बहु पांगविलो बहु नागविलो. म्हणजेच संसाराने फसवलेला माणूस. माणूस आयुष्यभर प्रपंचात झगडतो, पण शेवटी त्याला फसवले जाते. लोक आपल्याला वापरून घेतात आणि नंतर आपल्याला विसरून जातात. जसं की बघा, उदाहरण बघूया, काम करताना माणूस नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी अनेक तडजोडी करतो, पण आयुष्याच्या शेवटी त्याला त्याचा फायदा मिळत नाही. नातेवाईक किंवा मित्र फक्त स्वार्थासाठी आपल्याशी चांगले वागतात, पण गरजेच्या वेळी मदत करत नाही. नंबर 6, तुका म्हणे आता धावा घाली वेगी. म्हणजेच शेवटी परमेश्वरच मदत करतो. संत तुकाराम महाराज भगवंताला विनंती करतात की तो वेगाने धावून येऊन त्यांच्या संसाराच्या दुःखातून मुक्त करावा. भगवंत म्हणजेच दीनानाथ आहे. म्हणजेच तो गरीब, दुःखी आणि संकटात असलेल्या लोकांचा तारणारा आहे. उदाहरण बघूया, जर आपण आयुष्यात संकटात सापडलो
तर कोणताही माणूस आपल्याला कायमस्वरूपी मदत करू शकत नाही. पण भगवंतावर विश्वास ठेवला तर तो निश्चितच आपली सुटका करतो. यावरून मुख्य शिकवण अशी आणि निष्कर्ष असा निघतो, संसाराच्या मोहात पडून आपले आयुष्य वाया घालवू नका. कुटुंबासाठी मेहनत करणे गरजेचे आहे, पण त्याचबरोबर भगवंताची भक्ती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नंबर 3, माणसाने कर्माच्या बंधनात अडकू नये, कारण त्यातून मुक्त होण्यासाठी भगवंताचाच आधार आवश्यक आहे. या जगात कोणीही आपले खरे हितचिंतक नाही. केवळ परमेश्वरच आपल्या दुःखाची खरी समजूत करतो. नंबर 5, भगवंताला हाक मारल्यावर तो आपल्या भक्ताच्या मदतीला धावून येतो. संसाराचा मोह सोडा, भगवंताचे नामस्मरण करा आणि आयुष्यातील खरा आनंद तुम्ही मिळवा. तर रामकृष्ण हरी. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा रामकृष्ण हरी म्हणून, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.